बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नांदेड सेंटर, पाणी पुरवठा संघटना आणि बाकीच्या संस्थेनं आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे। धरणे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही। त्याच्यामुळं बाजारामध्ये ठेकेदाराची पत कमी होत आहे। ठेकेदाराचे बँकेचे हप्ते भरायचे आहेत, त्याचं एक टेन्शन आहे। अनेक ठेकेदारांनी आता आत्महत्या केलेल्या आहेत। शेतकऱ्यानंतर आता ठेकेदाराची आत्महत्या करण्याची पाळी येईल की काय अशी परिस्थिती आहे। शासनानं त्यांच्याकडे जे पैसे होते त्याच्यापेक्षा 100 पट अधिक कामं काढून आमची फसवणूक केलेली आहे। लोकांच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेक केलेली आहे। कामं करून घेतलेली आहेत आणि निवडणूक जिंकलेली आहे, पण कामं करून निवडणूक जिंकली परंतु आमचे पैसे देण्यासाठी मात्र यांच्याकडे आता पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। लाडकी बहिणीसाठी अनेक योजना, फुकटच्या योजना यांनी राबवल्यामुळं जे काम करणारे आहेत त्यांना पैसे नाहीत व जे काम न करणारे आहेत त्यांना हे पैसे देते उलट सरकार आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि एक दिवसाचं हे आंदोलन आहे, एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे। ही नांदी आहे पुढच्या आंदोलनाची। महाराष्ट्रातून जर ठेकेदार जर उठला तर या ठिकाणी या शासनाचं काही खरं राहणार नाही अशी आमची खात्री आहे। ठेकेदाराला सांभाळा, ठेकेदाराला वाचवा, ठेकेदाराच्या आत्महत्या होऊ देऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। कमीत कमी 12,000 कोटीच्या वर बिले थकलेली आहेत आणि एका नांदेड जिल्ह्यातील 150 कोटीचे प्रलंबित बिले थकलेले आहेत। आणि या राज्यामध्ये जलजीवन मिशनची योजनेचे एवढे मोठ्या प्रमाणात कामं होऊन सुद्धा शासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे। झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही अशी अवस्था झालेली आहे। परवा सांगली जिल्ह्यातील आमचे कंत्राटदार बंधू 150 कोटीचे हर्षद पाटील 1.5 कोटीचे बिल थकल्यामुळे मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मनस्थिती झालेली आहे की आम्ही आत्महत्या करावी का। आणि जर हे शासनाने जर आमची गंभीर दखल घेऊन जर बिले होत नसतील तर आम्ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये मंत्रालयासमोर किंवा जादाद मैदानावर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी शासनाला मागण्याची आमची तयारी चालू आहे। तर शासनाने आमची गंभीर दखल घेऊन आमचे प्रलंबित देयके तात्काळ देण्यात यावी असं मला। आत्महत्या करायची गुत्तेदारावर शासनानं आणू नये, कारण 1 लाख करोडच्या वर महाराष्ट्रामध्ये थकीत झालेला आहे। ताटामध्ये जसं लोणचं वाटतात तसं 4,000 कोटी शासनाने जे डिक्लेअर केलं ही तुटपुंजी रक्कम काहीच होणार नाही। पाणी पुरवठ्याचे, बेकार अभियंत्याचे, मजूर संस्थाचे व गुत्तेदार संघटनाचे हे पैसे जे थकलेले आहे ते तात्काळ शासनाने द्यावेत। व आमच्यावर आता तर रस्त्यावर आम्ही आलेले आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान ह्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेचं आहे का या उद्योगाचं आहे बिल्डरचं। तर ती जे आमचं योगदान आहे ते योगदान लक्षात घेता शासनानं आम्हाला जे रस्त्यावर आणलेले आहे ते आत्महत्याची, आता बरेच गुत्तेदार आत्महत्या करायलेत। अगोदर शेतकऱ्यामध्ये होते, गुत्तेदारामध्ये फैललाय, तरी सर्व गुत्तेदाराला ही वेळ शासनानं आणू नये अशी आमची शासनाला कळकळीची विनंती। सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती, मी माझ्या पोटातून कळकळीचं बोलतो की आम्ही एवढे बेजार झालो। आम्ही खेड्यापाड्यामध्ये जाऊन प्रामाणिकपणे काम करून लोकांना पाणी पाजण्याचं काम करतो। आमचं सरकार पैसे देत नाही आणि त्या लाडक्या बहिणीला फुकट पैसा वाटते या सरकारचा धिक्कार असो। आम्ही कळकळीची माझी विनंती आहे की हे सरकारनं आमचे पैसे लवकरात लवकर द्यावे ही नम्र आणि कळकळीची विनंती।